हॅलो एव्हरीवन, नमस्कार. वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज माझ्या दिवाळी स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये जे आहे मी सुंदर असे दिवाळीचे 3 दिवसाचा जो सण आहे जो आम्ही एकत्र फॅमिलीने मिळून कसा साजरी केला हे तुम्हाला दाखवणार आहे. तर आजचा पहिला दिवस आहे लक्ष्मीपूजनाचा. तर मंडळी, आज आहे दिवाळीचा सर्वात मंगल दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. तसेच आज सकाळपासून घरात जे आहे एक वेगळाच उत्साह होता. घरातली साफसफाई, रांगोळी आणि दिवे जे आहेत सर्वात जास्त जुळून आले की असं खरंच वाटतं की हा बाबा आज दिवाळी आहे आणि लक्ष्मीपूजनाची खरंच मज्जा येते. सो इकडे तुम्ही बघू शकताय की आमची पूजा वगैरे सगळी करून झाली होती आणि मी इकडे सगळं मांडून घेतलं होतं आणि तिथेच वरती माझा देवारा सुद्धा होता. सो आम्ही पूजा वगैरे केली आणि पूजा करताना मनात एकच प्रार्थना होती की लक्ष्मी मातेची जी कृपा आहे आपल्या सर्वांवरती अशीच राहो. पूजा झाल्यानंतर आमचे सगळे दिवे लावून घेतले होते. घर सर्व अक्षरशः प्रकाशाने उजळून गेलं होतं आणि सगळीकडे लाईट्स वगैरे बघून तर खूपच सुंदर वाटत होतं आणि खरी दिवाळीची मजा जी आहे ती आत्ता कळत होती. तर इथे आमची पूजा वगैरे सगळी उरकून झाली होती आणि जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझी मम्मी आणि पप्पा जे आहेत तिथे माझ्याजवळ शिफ्ट झाले. सो ही फर्स्ट दिवाळी आहे त्यांची इथे. सो आम्ही इकडचं उरकून त्यांच्या घरी सुद्धा जाणार होतो बिकॉज त्यांनी आम्हाला फराळासाठी बोलवलं होतं लक्ष्मीपूजनाला. तर इकडे बघू शकता तुम्ही, हे माझे पप्पा होते. थोडंसं आमचं फोटो सेशन वगैरे सुरू होतं आणि ही पिंक साडीमध्ये माझी मोठी बहीण आहे आणि नितीन आहे. सो सगळं फराळ वगैरे उरकल्यानंतर आम्ही छोट्याशा रील्स वगैरे सुद्धा काढत होतो. सो ही क्लिप जी आहे त्या दरम्यानची आहे आणि आमचं गाड्यांचं औक्षण सुद्धा राहिलं होतं. सो फटाफट आम्ही खाली आलो आणि औक्षण करायला घेतलं गाड्यांचं. सो वर्षातून 2 दिवस असे असतात, एक म्हणजे दसऱ्याचा आणि दुसरा म्हणजे लक्ष्मीपूजनाचा, ज्या दिवशी मी माझ्या गाड्या ज्या आहेत न चुकता औक्षण करते आणि त्यांना हार वगैरे घालते. बिकॉज मी बिलीव्ह करते की माझी जी खरी लक्ष्मी आहे त्यात तिचं सुद्धा सामील आहे. सो मी गाडी सुद्धा पुजून घेते आणि इकडे तुम्ही मागे बघू शकताय की पावसाने किती धुमाकूळ घातला होता. म्हणजे पावसाचं एक खरंच कळत नाहीये की सो इकडे तुम्ही बघू शकता की माझा मूड सुद्धा थोडा ऑफ झालेला आहे बिकॉज पावसाने सगळं प्लॅनिंग विस्कटवलेलं आहे. फटाके वगैरे सुद्धा फोडायला भेटले नाहीये. पण अजून 2 दिवस बाकी आहेत दिवाळीचं. पहिला दिवस जो आहे तो बऱ्यापैकी छान गेला होता. सो बघूया आपला दुसरा दिवस कसा. सो आज आहे दिवाळीचा डे 2 म्हणजे दिवाळी पाडवा. सो दिवाळी पाडव्याला जे आहे नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा मानली जाते. सो जसे की नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे आज सकाळपासूनच आमच्या घरात जे आहे खूप आनंदाचं वातावरण होते. सकाळी सकाळी सर्वांनी लवकर उठून फटाफट तयारीसुद्धा केली होती आणि नाश्त्यामध्ये आपलं मस्तपैकी फराळसुद्धा उरकून घेतलं होतं. सो आजचा जो दिवस आहे असं म्हणलं जातं की पती पत्नी जे आहे पाडवा साजरी करतात आणि हाच तो क्षण आहे ज्यातलं गोड नात्यातील प्रेम जे आहे आणखी घट्ट करण्याचा क्षण असतो. सो इकडे आम्ही सुद्धा सेलिब्रेट केलं. तर तुम्ही बघू शकताय की मी नितीनला औक्षण वगैरे करून घेते व्हिडिओमध्ये. सो प्रत्येक वर्षीप्रमाणे आम्ही पाडवा सेलिब्रेट केला आणि त्याच्यानंतर जे आहे मी त्याचे आशीर्वाद घेतले. त्याने मला खूप मी इथे त्याला HR1 शुभेच्छा आणि फास्टॅगचं एक स्पोर्ट्स वॉच गिफ्ट केलं होतं आणि इकडे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्याने सुद्धा त्याचं गिफ्ट जे आहे ते मला दिलेलं आहे. सो सिल्वरचं मंगळसूत्र जे आहे खूप दिवसांपासून माझ्या कार्टमध्ये होतं. सो त्याने ते मला अगोदर घेऊन दिलं आणि चांदीच्या जोडव्या सुद्धा घेऊन दिल्या. सो गिफ्टिंग सेशन पूर्ण झाल्यानंतर आम्ही खाली आलो बिकॉज आज पाऊस नव्हता आणि हा इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये दर्शन आहे, माझ्या नंदेचा मुलगा आहे. सो खाली आम्ही आलो, फटाके वगैरे फोडले फटाफट कारण एक अर्ध्या तासामध्येच लगेच पाऊससुद्धा सुरू झाला. सो तुम्ही इकडे बघू शकता की आज जो आहे मनसोक्त आनंद घेतला पण तो फक्त अर्ध्या तासासाठी. सो असा काही होता आजचा आमचा दिवस दिवाळी पाडव्याचा. सो भेटूया परत आता भाऊबीजीच्या ब्लॉगमध्ये. नजरिया लागे नहीं कहीं.
तर मंडळी, आज होता दिवाळीचा शेवटचा सुंदर असा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊ बहिणींचं जे प्रेम असतं तो साजरी करणारा हा खास दिवस म्हणजे भाऊबीज. तर इकडे तुम्ही बघू शकताय, हे फ्रेममध्ये जे आहेत ते रुपेश दादा आहेत, म्हणजे माझे बारकी ननंद जे आहेत त्यांचे हे मिस्टर आहेत. आणि योगायोगाने ते ह्यावर्षी भाऊबीजीच्या दिवशी आमच्या घरी होते, त्यामुळे मी त्यांचं सुद्धा औक्षण केलं कारण मी त्यांना मोठा भाऊ मानते. सो इकडे सकाळ सकाळी औक्षणाची थाळी वगैरे सजवल्यानंतर आम्ही विधी सुरू केली. आणि इकडे ओवाळणी झाल्यानंतर ते मला गिफ्ट ठेवत होते ताटामध्ये, तर त्याच्यासाठी हे थोडीशी खटपट सुरू होती. मी घेत नव्हते आणि माझ्या ननंदबाई आणि ते फोर्स करत होते घ्यायला. सो त्याच्यानंतर हा इकडे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, हा माझा लहान भाऊ आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, प्रणव. सो त्याचंसुद्धा औक्षण सुरू होतं आणि भावाला जे टिक्का लावणे, त्याचं औक्षण करणे आणि आशीर्वाद देणं, हे सगळं जे आहे प्रत्येक वर्षी मला तितकंच भावनिक वाटतं आणि खास वाटतं. तर इथे सकाळ सकाळी मी घाईमध्ये त्याला उरकून ओवाळून घेते, बिकॉज त्यालासुद्धा मम्मीसोबत मामाच्या घरी जायचं होतं आणि मला काही रिझन्सने जाणं पॉसिबल नव्हतं, बिकॉज माझ्या घरीसुद्धा पाहुणे होते. सो फटाफट आम्ही सकाळीसुद्धा एकदा भाऊबीज केली आणि संध्याकाळी पुन्हा केली सगळ्या फॅमिलीसोबत. सो तुम्ही इकडे बघू शकता, मी करगोटा वगैरे त्याला बांधून घेतला आहे हातावरती. आणि त्याच्यानंतर जे आहे ते माझं फेवरेट सेशन चालू होणार आहे, ते म्हणजे गिफ्टिंग सेशन. सो मला इथे जे आहे भाऊबीजेचं स्पेशल गिफ्ट भेटलं होतं, ते म्हणजे माझ्या फेवरेट चांदीच्या जोडव्या भेटल्या होत्या, त्यासुद्धा चंदू काकाकडून, माझं फेवरेट ज्वेलर्स. आणि इकडे मी त्याला जे आहे हे शूज वगैरे गिफ्टिंग केले होते. आणि त्याच्यानंतर दिवसभर मला काही एवढं रेकॉर्ड करता आलं नाही आणि डायरेक्ट रात्री आम्ही पोहोचलो खाली फटाके फोडायला. तर इकडे तुम्ही बघू शकता, ही माझी बहीण आहे, ती घाबरती पण आहे फटाके लावायला आणि तिला व्हिडिओसुद्धा काढायचा होता. तो कसा मी काढला. आणि 3 दिवसांपासून सगळीकडेच हा जो पावसाचा प्रॉब्लेम होता तो सुरूच होता. पण आज आम्ही डिसाईडच केलं होतं की आज कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला फटाके जे आहेत ते फोडायचेच आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकताय, खाली जमीन जी आहे ती पूर्ण चिखलाने भरली होती आणि पाऊससुद्धा सुरू होता, तरी पण आम्ही हार मांडली नाही, आम्ही फटाके फोडतच राहिलो. आणि सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, नितीननी ह्यावेळेस रॉकेट आणलं होतं. म्हणजे माझीच जिद्द होती की मला रॉकेट फोडायचं आहे. युजली मी फटाके प्रेफर नाही करत, मी फक्त पाऊसच उडवला तर. इकडे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकाल की मी किती घाबरते रॉकेट लावायला. आणि रॉकेटचं जे आउटपुट आलेलं आहे ते खूप 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 सुंदर होतं. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की पाऊस होतं, तर फटाके आम्ही फटाफट उरकायला घेतले, 2-2 3-3 लावत होतो. आणि इकडे तुम्ही बघू शकता की नितीनच्या आतलं जे लहान मुलं आहे ते कसं बाहेर येतं आहे. सो ॲक्च्युली मला हे सगळे मोमेंट्स जे आहेत ते कॅप्चर करायला खूप आवडतं, बिकॉज आय बिलीव्ह की मेमरीज सगळ्यात स्ट्रॉंग असतात. तर इकडे हे दोघं बहीण भाऊ काय लढतर करत होते मला खरंच माहिती नाही. मला वाटतं की जी भुलचक्री होती ती ओली झाल्यामुळे पेटत नव्हती. तर तुम्ही इकडे बघू शकता त्याचा डान्स वगैरे कसा सुरू आहे. सो इकडे तुम्ही बघू शकता, ह्या ज्या फ्रेममध्ये आहेत त्या माझ्या लहान ननंदबाई आहेत. सो ह्यांचा जो भाऊबीजीचा कार्यक्रम होता तो आत्ता सुरू झाला होता. ते नेहमी दरवर्षी संध्याकाळच्या वेळेसच भाऊबीज करतात. सो इकडे आता त्यांचं सेलिब्रेशन सुरू आहे आणि थोड्या वेळातच इकडे गिफ्टिंग्स वगैरे होतील. आणि ती इकडे मागे तुम्ही बघू शकता की एकांशी किती मस्ती सुरू होती, तो कोणालाच काय करू देत नव्हता. आणि इकडे ह्या आहेत माझ्या दुसऱ्या ननंदबाई प्रतिभाताई. सो त्यासुद्धा इथे नितीनचं औक्षण वगैरे करून घेत होत्या. सो अशा प्रकारे आमचा जो सण आहे तो खूप छान रीती साजरी झाला पूर्ण फॅमिलीसोबत. आणि ॲक्च्युली मला तरी असं वाटतं की हे जे क्षण असतात ते आपल्याला अजून आपल्या फॅमिलीला जे आहे जवळ आणण्यात जास्त मदत करतात. सो असा काही आम्ही मस्तपैकी साजरी केलं दिवाळीचे आमचे 3 दिवस. सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मतं कळवा. व्हिडिओच्या एंडिंगला नेहमीप्रमाणे मी थोडेसे फोटोज आमचे अटॅच केलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू.